नमस्कार. धाराशिव माझामध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो. धाराशिवच्या विशेष बुलेटिनमध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सर्वात पहिली घडामोड आहे ती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल. काल गृहमंत्री अमित शहा हे छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव दौऱ्यावर होते. दरम्यान संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर इथे त्यांची सभा जी आहे ती पार पडली आहे. या सभेमध्ये त्यांनी MIMचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावरती जो आहे तो निशाणा साधला होता. या टीकेला आज इम्तियाज जलील यांनी उत्तर दिलंय आणि गृहमंत्र्यांनी जी टीका केली आहे त्यावर लवकरच मी सभा घेऊन उत्तर देणार आहे असं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. अमित शहा यांनी काल इम्तियाज जलील यांना उखाड़ के फेक देंगे अशा शब्दात इम्तियाज जलील यांच्यावरती टीका केली होती. यावरच बोलत असताना इम्तियाज जलील यांनी ही जी भाषा आहे उखाड़ देंगे फेक देंगे ही भाषा गृहमंत्र्यांच्या तोंडी शोभते का? देशाचे अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत आणि ते माझ्याच मतदारसंघात येऊन मला धमकी दिल्यासारखं बोलतायत. ही भाषा त्यांना अजिबात शोभत नाहीये. मला त्यांना सांगायचं आहे की आपल्या देशामध्ये जी आहे ती लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गाने लोकांनी मला निवडून दिलंय. त्यामुळे तुम्ही कितीही करा किंवा काहीही करा, तुम्ही कुठलाही प्रयत्न करा, भारतीय जनता पार्टी ही काय करते हे सगळ्या देशाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही माझी तुलना निजामाशी करू शकत नाहीत. दरम्यान काल बोलत असताना अमित शहांनी इम्तियाज जलील आणि MIM या पक्षाची तुलना जी आहे ती निजामशाहीशी केली होती, निजामांशी केली होती. त्यामुळे निजामांशी माझं काही घेणं देणं नाहीये. ते गेले मेले, एका काळात निजाम होते परंतु ते आता नाहीये. दरम्यान देशाला तोडण्याचं आणि फोडण्याचं काम जे ते निजाम करत होते आणि ते काम आता कोण करतंय हे मला बोलण्याची गरज नाही असं देखील जलील म्हणाले. शिवाय जलील यांनी भाजपवर गंभीर टीका देखील केली आहे. सत्तेसाठी जी आहे ते भारतीय जनता पक्ष हे खूप खालच्या पातळीवर गेलेले आहेत. सगळे भ्रष्ट लोक एका रांगेत इथे बसलेले आहेत. ज्यांच्या राजीनाम्यासाठी तुम्ही लढत होतात असेच लोक आज तुमच्यासोबत येऊन बसलेले आहेत. तुम्हाला 48 पैकी 45 जागाच पाहिजेत. उरलेल्या 3 जागा तुम्ही सोडल्या आहेत कारण तुम्हाला माहिती आहे की त्यापैकी 1 जागा जी आहे ती माझी आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यावरती ज्या शब्दांमध्ये टीका केली आहे ती करू द्या. तुमच्या टीकेचं जे उत्तर आहे ते देखील मी जाहीर सभा देऊनच करेल असं इम्तियाज जलील म्हणालेत. पाहूयात इम्तियाज जलील काय म्हणतायत ते. संभाजीनगरमध्ये निवडून या कराड साहेबांनी म्हटले. कराड साहेब निवडून आले होते का? अरे इम्तियाज जलीलमध्ये हिंमत होती इलेक्शन लढण्याची आणि जिंकण्याची. असं मागच्या दाराने मी चपला उचलून खासदार झालं असं नाही आहे. शतरंज्या लावून कुर्स्या लावून मी खासदार नाही झालेला आहे. माझ्यामध्ये हिंमत होती, लोकांसमोर गेलं, मी लोकांना पटवून दिलं की मी 5 वर्ष आमदार होतो, आता मला तुमचा खासदार व्हायचं आहे. लोकांनी निवडून दिलं मला. मीही तसं केलं असतं कराड साहेब तुमच्यासारखा कुर्स्या उचलण्याचा, पण माझा स्वभाव तसा नाही आहे. अरे डिक्लेअर करायला पाहिजे होतं ना. तुम्ही देशाचे गृहमंत्री आहे, भारतीय जनता पार्टीचे 2 नंबरचे नेते आहे, त्या सभेमध्ये डिक्लेअर करायला पाहिजे होतं ना की नाही आम्ही दमदाटी करून एकनाथ शिंदे साहेबांना गप्प बसले की नाही तुम्ही गप्प बसा, आमची हे सीट आम्ही घेणार आहे. आजपर्यंत तुमचं काही फायनल झालं नाही आणि कमळावर आपण निवडणूक लढणार आहे. काय ती वेळ लागतं तुम्हाला? या सभेमध्ये डिक्लेअर करायला पाहिजे होतं ना की हे भारतीय जनता पार्टी लढणार आणि आमचे कॅन्डिडेट हे आहे. उकाड फेकेंगे अशा प्रकारचं केलेली आहे. काय बघायला ह्या मी ऐकलं त्यांचं भाषण, उखाड फेकेंगे अशा प्रकारची भाषा त्यांना शोभतं. अमित शहा जेव्हा असं बोलतो ना, कारण देशाचे गृहमंत्री आहे आणि एका गृहमंत्री माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये येऊन असा धमकी भरा हे स्टेटमेंट देणं की उखाड फेकेंगे करके, म्हणजे हे त्यांना शोभतं नाही शोभतं माहीत नाही, पण त्यांनी बोललेलं आहे. मला फक्त त्यांना हे सांगायचे आहे की हे लोकशाही आहे. लोकशाही मार्गाने लोकांनी मला निवडून दिलेले आहे. तर त्यावेळीही हेच परिस्थिती होती जे आज तुम्ही लोकांना सांगत आहे. आणि कितीही करा तुम्ही, आज लोकांना सगळ्यांना कळालेलं आहे की भारतीय जनता पार्टी काय करत आहे. दुर्दैवाने मला हे सांगावं लागतं की ज्या काळात तुम्ही माझा संबंध जे आहे ते निजामाशी जोडत आहे. माझं काही देणं घेणं नाही. निजाम होते एका काळात, ते गेले मेले संपले आता. आणि पण हे मला हे सांगायचं आहे की जे काम निजाम करत होते, देशाला कमजोर करण्याचं काम, देशाला तोडण्याचं आणि फोडण्याचं जे काम करत होते, ते दुर्दैवाने आज कोणता पक्ष ते काम करत आहे. अमित शहा साहेब मला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. मला सगळं माहीत आहे की आज सत्तेसाठी तुम्ही किती खालच्या लेवलवर गेलेली आहे तुमची पार्टी.
जे भ्रष्ट लोक आहे ते तुमच्या रांगेत बसलेले होते, ज्यांच्या रेझिग्नेशनसाठी एका काळात तुम्ही लढत होते की आम्हाला याचं रेझिग्नेशन पाहिजे. आज तुम्ही कोणत्या परिस्थितीवर आलेले आहे आणि तुम्ही काय म्हटलं की 45 सीट्स 48 पैकी 45 सीट्स आपल्याला पाहिजे. त्या 3 सीट कशाला सोडताय? तुम्हालाही माहित आहे ना की 3 सीट पैकी माझी 1 सीट आहे म्हणून. म्हणजे आतापासूनच तुम्हाला हे माहित आहे की आमच्या 48 सीट पैकी 48 येणार नाही, कारण ते जे 3 सीट्स तुम्ही सोडलेले आहे त्या 3 सीटमध्ये एक माझी सीट पण आहे. अमित शाह साहेब, सुरुवात झालेली आहे, पण तुम्हाला जे बोलायचे होते तुम्ही बोलून गेलेले आहे. माझी ही सभा होऊ द्या, तुमच्या एक एक शब्दाचा मी अशा प्रकारे MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला आता प्रत्युत्तर दिलंय. पाहूया पुढची बातमी. गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी धाराशिवमध्ये जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. 7 मार्च 2024 रोजी MIDCतल्या ॲपल हॉटेलमध्ये 10:30 वाजता या गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही परिषद जी आहे ती पार पडणार आहे. जिल्हास्तरीय गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जिल्ह्याला विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासाला चालना देणे हा या परिषदेच्या आयोजनामागचा हेतू आहे. जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चा करणे असेल, गुंतवणुकीतील अनेक संधी असतील, इतर क्षमता असलेल्या क्षेत्रातील गुंतवणूक आणि संधींबाबत चर्चा असेल, सामंजस्य करार असतील, स्वाक्षरीबाबतचे कार्यक्रम असतील, उद्योजकांचे अनुभव असतील इत्यादी कार्यक्रमांचा या परिषदेमध्ये समावेश होणार आहे. तसेच जिल्ह्यातील स्थापित औद्योगिक समूह, विविध योजनांचे लाभार्थी यांचे प्रदर्शन देखील, यांच्या उत्पादनांचे जे प्रदर्शन आहे ते देखील या परिषदेत भरवलं जाणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व उद्योजक संघटना, उद्योजक, शेती उत्पादक संस्था, नवउद्योजक यांनी या गुंतवणूक परिषदेस उपस्थित राहावे असे आवाहन जे ते जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांनी केले आहे. पाहूया पुढची बातमी. उमरग्यातील दाळिंब या गावातील 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 8 ऑगस्ट 2020 रोजी भांडणे सोडवायला गेलेल्या एका व्यक्तीचा डोक्यात रॉड मारून जो आहे ती हत्या करण्यात आली होती. काही व्यक्तींची भांडणं चालू असताना हा व्यक्ती तिथे भांडणे सोडवण्यास गेला होता, त्यामुळे याला मारहाण करण्यात आली होती. परंतु ही व्यक्ती जी आहे ही गंभीर जखमी झाली होती. नंतर या व्यक्तीला दवाखान्यात दाखल केला असता ही व्यक्ती मृत म्हणून घोषित करण्यात आली होती. या प्रकरणाची मुरुम पोलीस स्थानकात जी आहे ती नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी 6 आरोपींविरोधात उमरगा सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं होतं. तसंच एकूण 14 साक्षीदारांची या प्रकरणामध्ये तपासणी करण्यात आली होती. न्यायालयात 3 वर्ष चाललेल्या या खटल्यामध्ये युक्तिवादानंतर आता या 6ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा जी आहे ती सुनावण्यात आली आहे. पाहूया पुढची बातमी. कळंब ते वाशी मार्गावर एका महिलेला वाहनाची धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन या महिलेचा मृत्यू झालेला आहे. यामुळे वाशी पोलीस स्थानकामध्ये या घटनेची आता नोंद करण्यात आली आहे आणि सदर वाहन चालकाविरोधात जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पाहूया पुढची बातमी. कळंब पोलिसांनी धडाकेबाज कारवाई जी आहे ती केलेली आहे. कळंब पोलीस स्थानकाच्या हद्दीत काही महिन्यांपूर्वी जी आहे ती ATM फोडून चोरी करण्यात आली होती. 30 ऑगस्ट रोजी ATM फोडून साधारणतः 33 लाखाची रक्कम जी आहे ती पळवण्यात आली होती. या विरोधात आता पोलिसात तक्रार देखील त्यावेळेला दाखल केली गेली होती. पोलिसांनी तपास करून देखील बऱ्याच दिवसांपासून हा तपास होत नव्हता, परंतु पोलिसांनी यामध्ये आता 3 ते 4 आरोपींना जी ती अटक केली आहे. तसेच घरफोडीच्या गुन्ह्यातील जे 2 ते 3 आरोपी होते त्यांना देखील आता अटक केलेली आहे. तसंच कळंबमधल्या येरमाळा रोडवर असणाऱ्या राजश्री पेट्रोल पंपावर देखील दरोडा पडला होता. या दरोड्यातल्या आरोपींना देखील पोलिसांनी अटक केलेली आहे. पाहूयात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचं काय म्हणणं आहे ते. पोलीस स्टेशन अंतर्गत जे घरफोडी आणि पेट्रोल बंकवरती जे दरोडा झाला होता, रॉबरी झाला होता आणि एक ATM चोरी, असं 3 गुन्हे इथं ओपन झालेले आहे. याच्यामध्ये खास करून पेट्रोल बंकवरती एक गँग ऍक्टिव्ह होता. त्याच्यामध्ये 2 बाईकमध्ये 2 इसम, टोटल 4 लोक असं येऊन 2दा इथं कळंब शहरामध्येच इन्सिडेंट झाले आहे. ते सगळे आरोपी आम्ही अटक केलेले आहे. पूर्ण पोलीस कळंब टीम त्यांनी एफर्ट घेऊन आरोपी निष्पन्न करून अटक करून त्याचं रिकव्हरी झालेले आहे. दुसरं घरफोडी, आता रिसेंटली
शहरामध्ये प्लस काही गावामध्ये पण घरफोडी झाला होता. शहरामध्येच एकच रात्रीला 3 घरफोडी झाला होता. तेही टोटल 4 आरोपी अटक झालेले आहे. त्याची रिकव्हरी पण झालेली आहे. तिसरा एटीएम चोरी झाला होता. एटीएम फोडून एक गँग घेऊन ते एटीएम चोरी झाला होता. तेही आरोपी अटक झाले आहे. एकंदरीत जे कळंब पोलीस स्टेशनमध्ये नवीन टीम आता आलेले आहे, त्यांनी ऍक्शन मोडमध्ये येऊन डिटेक्शन टीम पण केलेली आहे आणि सगळ्या नागरिकांना जे सुरक्षित वातावरण द्यायला पाहिजे ते पोलिसांनी आता प्रायोरिटीमध्ये घेऊन ते करतायत. आणि दुसरं इकडं पेट्रोलिंग जे काही कमतरता होता, तर नवीन गाडी सगळ्यांना देऊन ते कंटिन्युअस पेट्रोलिंग सुरू केलेले आहे. याच्या अनुषंगाने ग्राम सुरक्षा दल प्रत्येक गावामध्ये ग्राम सुरक्षा दल ऍक्टिव्हेट केलेले आहे आणि शहरामध्ये पण मीटिंग बोलवून काही लोकांना ग्राम सुरक्षा दलमध्ये सहभाग घेतलेले आहे. ते अनुषंगाने कंटिन्युअस नाकाबंदी, चेकिंग, नाईट गस्त हे सगळं चालू आहे, जेणेकरून असं घरफोडी या चोरी या रॉबरी सारखा प्रकार होणार नाही. आणि चौथं आहे की आमचं छेडछाड पथक, जे पिंक पथक म्हणून सांगतो, तेही ऍक्टिव्हेट आहे. कुठेही असं छेडछाड नाही व्हायला पाहिजे. असं कंटिन्यू शाळा नंतर जेव्हा मुलं ट्युशनला जातात या शाळेवरून रिटर्न घरी जातात, तेव्हा आम्ही पिंक पथकला पण नवीन महिला अधिकारी दिलेले आहे. त्यांचं ही टीम ऍक्टिव्ह आहे आणि कुठेही असं काही तुम्हाला कंप्लेंट करायचं आहे, त्यांचा मोबाईल नंबर पिंक पथक आणि बाकी पोलीस स्टेशनला पण फिक्स्ड मोबाईल नंबर दिलेले आहे. आमचा नंबर पण सगळ्यांकडे उपलब्ध असतील. पाहिजे तर आम्ही पत्रकार माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आम्हाला काही असलं तर कंप्लेंट पोलीस स्टेशनला करू शकता आणि हेल्पलाईन नंबरला पण फोन करू शकता. धन्यवाद. या गुन्ह्यातील साहित्य आणि रोख रक्कम जी आहे ती पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलेली आहे. दरम्यान धाराशिवमधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू. यासाठी आमच्या धाराशिव माझा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.